नमस्कार मित्रो घरकुल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे। घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आता 2025 मध्ये मोफत वीज मिळणार आहे। या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या आढावा बैठकीमध्ये माहिती दिलेली आहे। काय नेमकी माहिती दिलेली आहे, काय नेमकी अपडेट आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी व नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। आवास योजनेतील प्रत्येक घर सौर ऊर्जेवर करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या कामाचा आढावा। 100 दिवसांच्या कामाच्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। काय नेमकी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे पहा। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे। याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात यावा। ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतिमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबवण्यात यावे। त्याचप्रमाणे या आवास योजनेतील घरे सौर ऊर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। तर अशा प्रकारे मित्रो आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे अशा प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरकुलावरती आता सौर पॅनल बसवले जाणार आहेत आणि या सौर पॅनलद्वारेच या घरकुलांना आता वीज पुरवली जाणार आहे। त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना आता मोफत वीज जी आहे ती सौर ऊर्जेअंतर्गत दिली जाणार आहे। तर सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आढावा घेतला। राज्यातील ग्रामीण रस्ते तयार करताना ते सिमेंटचेच करावे, अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रामीण रस्त्यांची कामे थांबवू नयेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच पानंद रस्ते यातील निकष नव्याने ठरवण्यात यावे। कोकणातील साकव तसेच पानंद रस्त्याची कामे तात्काळ हाती घेण्यात यावी। गावखेड्यातील प्रत्येक तांड्याकरिता निधी देण्यात आला असून यातील किती कामे झाली यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, रस्ते व पूल दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना, त्याचबरोबर ग्रामविकासाच्या विविध योजना 100 दिवसांमध्ये प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिले आहेत। या बैठकीस मित्रो अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते, त्याचबरोबर मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते। तर अशा प्रकारे मित्रो मंजूर घरकुलांवरती आता सौर ऊर्जा पॅनल देखील बसवले जाणार आहेत। यामुळे प्रत्येक पात्र घरकुल लाभार्थ्यांना सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज ही देखील मिळणार आहे। तर घरकुल लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट। ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।